यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाई यशवंतराव चव्हाण स्मृती कृषी पुरस्कार 2024 चे मानकरी माननीय विजय अण्णा बोराडे यांचा परिचय. मराठवाडा हा महाराष्ट्रातील पाण्याअभावी सधन कृषी क्षेत्रापासून दुरावलेला भूभाग. अशा कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील शेती आणि शेतकरी यांच्या उन्नतीसाठी मागील 4 दशकांहून अधिक काळ आपण कार्य करीत आलेले आहात. पाणलोट विकास क्षेत्र, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, कोरडवाहू शेती व्यवस्थापन, नवतंत्रज्ञानाची ओळख, कृषी क्षेत्रातील लागवडीचे नवे प्रयोग व कृषी विज्ञान शिक्षण संस्थेची स्थापना अशा प्रकारे कृषी क्षेत्रातील आपला वापर सर्वस्पर्शी व दूरगामी आहे. आपल्या दूरगामी नेतृत्वाखालीच देशातील पहिले एकात्मिक पाणलोट मॉडेल तयार झाले. 100 पेक्षा अधिक गावांमध्ये एकात्मिक पाणलोट विकासासाठी आपण केलेली कामे यशस्वी ठरलेली आहेत. लातूर धाराशिव जिल्ह्यातील भूकंपग्रस्त 12 गावात 6000 एकर जमिनीची मशागत करून आपण मोफत पेरणी करून दिली. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटांची स्थापना, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याद्वारे चालवली जाणारी कृषी प्रमाणपत्र, कृषी पदविका आणि कृषी पदवी इत्यादी अभ्यासक्रम आपण जाणीवपूर्वक मराठवाड्याच्या मातीमध्ये रुजवण्याचं काम करीत आलेले आहात. कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, कृषी क्षेत्रातील विविध प्रशिक्षण, मेळावे या विविध उपक्रमांचे आयोजन आपण कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे सातत्याने करीत आलेले आहात. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी औपचारिक व व्यावसायिक शिक्षणासाठी आमची शाळा या संस्थेची आपण स्थापना केली. IIT व नीट या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निःशुल्क निवासी वर्गाची सुविधा आपण उपलब्ध करून दिली. आपण जलसंधारण सल्लागार परिषद महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ सदस्य, केळकर समितीचे सदस्य, DCC बँक, दुग्धविकास व पुनर्जीवन समिती, विविध शैक्षणिक परिषदा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य होतात. सल्लागार संशोधन समिती, केंद्रीय माती व पाणी संवर्धन संशोधन आणि प्रशिक्षण संस्था डेहराडून याचेही आपण सदस्यत्व भूषवलेले आहे. आपल्या या कृषी क्षेत्रातील बहुआयामी कार्याचा सन्मान म्हणून आपणास महाराष्ट्र राज्याने कृषीभूषण या पुरस्काराने गौरवान्वित केलेले आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती समिती ही सातत्यानं हा कार्यक्रम आणि उपक्रम राबवत आलेली आहे. आज मला मुद्दामून त्यांनी निमंत्रण दिलं आणि या वर्षीचा पुरस्कारही मला त्यांनी जाहीर केला आहे. त्याबद्दल मी स्मृती समारोह समितीचा खूप खूप आभारी आहे. कारण ग्रामीण भाग, शेती, सहकार आणि एकूण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये साहेबांचा म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचा जे योगदान आहे हे काही कोणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण स्मृती कृषी पुरस्कार देत असताना आम्ही सर्वजण रोमांचित झालेलो आहोत.